ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जसु योदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं या रामगीतेमध्ये की लक्ष्मण श्रीराम प्रभूंना प्रश्न विचारतोय, पण इतकं म्हणजे आदर्श असं सांगितलं गेलेलं आहे ह्याच्यात की शिष्याने सुद्धा कसे प्रश्न विचारावेत आणि ज्ञान मिळवण्यासाठी तर प्रश्न तर विचारायलाच पाहिजेत. प्रश्न विचारल्याशिवाय हो आपल्याला सगळं समजलं आहे, पण ते जोपर्यंत आपण काही विचारून ते स्पष्ट होत नाही. काही गोष्टी कळलेल्या असतात पण त्या आतमध्ये प्रकट होत नाहीत. म्हणजे कळलं आहे सगळं पण नेमकं मग ते अप्लाय करायला लागल्यावर जमत नाही असं काहीतरी होतं. ह्याच्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारायला पाहिजेत. पण प्रश्न विचारताना सुद्धा शिष्याला काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत हे आपण ह्याच्यात पाहत होतो. कारण काय आहे माहिती का, एकदा भस्कन प्रश्न विचारला गेला आणि गुरुला जर शिष्याच्या ज्ञानाच्या खोलीची पातळी लागली नाही तर गुरु तात्पुरती दुसरी उत्तरं देतो त्याला. अशा रीतीने सुद्धा ज्ञानापासून शिष्य दुरावण्याचा संभव असतो. आणि इतकं काही म्हणजे होत नाही, पण मुख्य गोष्ट ही आहे की गुरु सगळं आजमावत असतो. कारण उपासनेने त्याला सगळं कळतं, तपश्चर्येमुळे सगळं समजलेलं असतं. पण कुठे कुठे समजा विचारणाऱ्याचा अभिमान किंवा अहंकार आड येत असेल तर गुरुला ते नको असतं. म्हणजे ह्याला फक्त शब्दातच आत्ता कळेल आणि शब्दात कळलं तरी तो सगळीकडे गुरुनी मला हे सांगितलं म्हणून मिरवेल, म्हणून याला हे उत्तर आत्ता द्यायला नको कारण हा बुद्धीनीच त्याचे तारे तोडेल. असं काय 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 गुरुला समजतं. आणि म्हणून शिष्याने कोणकोणत्या काळज्या घेतल्या पाहिजेत, कशा रीतीने. बरं, गुरु कोणत्या तरी म्हणजे गुरुला काय आहे, गुरुला देह आहेच की नाही. मनाचा ठीक आहे त्यांनी कंट्रोल ठेवला आहे, पण देहावर सुद्धा कंट्रोल आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण देह आहे म्हणजे काय, देहाविषयीची देहासंबंधीची कार्य आहेतच गुरुला सुद्धा. विवंचना, देहाला जे जे लागू पडतं तुम्हा आम्हाला ते सगळं गुरुला आहेच. अशा विवंचनेत, अशा कुठल्या तरी काळजीत, अशा कुठल्या तरी कार्यात व्यस्त असताना असे मग महत्त्वाचे किंवा परमात्मस्वरूपाचे प्रश्न विचारावे का शिष्याने,
हे सगळं आपण बघितलं. हां, आणि म्हणजे खरोखरीच कितीही गहन अभ्यास केला तरी शिष्याला हे समजत नाही. आणि प्रश्न कसे विचारावेत, तर हेही आपण बघितलं की माझ्या मनात एक उत्तर आहे आणि ते मी माझ्या मनात फिक्स केलं आणि मग गुरुला विचारायला जायचं. का तर 4 जणांसमोर मी जर हे विचारलं किंवा मी काहीही बोललं तर हा भारी अभ्यासू दिसतोय असं दिसतं, थोडंसं इम्प्रेशन पडतं. नाहीतर मग गुरुनी माझ्याकडे लक्ष दिलं म्हणून 4 लोक माझ्याकडे लक्ष देतात. म्हणून प्रश्न विचारायचे. विचारल्यानंतर मनातून गुरुपेक्षाही श्रेष्ठ व्हायचं. आणि हे उत्तर या गुरुनी असंच दिलं, खरं त्याचं उत्तर सांगू का, हे असं आहे, मला माहिती आहे ना. मग म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही, पण ज्याच्या लक्षात येतं त्याने असं म्हणायला पाहिजे, मग तू प्रश्न विचारला कशाला, माहिती आहे तर. साधी गोष्ट आहे ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मनाविरुद्ध झालं उत्तर, की आपण असं म्हणतो या गुरुला काहीच कळत नाही, त्याला काही समजत नाही, नुसतीच गुरुगिरी आहे, खोटं आहे हे सगळं. आणि जर मनाप्रमाणे उत्तर दिलं तर 4 चौघात त्याचं महत्त्व पटवतो आपण, नाही असं नाही, पण खोटं महत्त्व पटवतो की ह्या गुरुला ना खूप कळतं. का माहिती का, मला जे माहिती आहे ते उत्तर त्यांनी दिलेलं आहे, हेही आपण पाहिलं. आणि हा महत्त्वाचा भाग आहे, गुरुला प्रश्न कसे विचारावेत हा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणून थोडक्यात आपण ते रिपीट केलं. आता ह्यालाच जोडून पुढचा भाग आहे की गुरु कोणत्या तरी कार्यात मग्न आहे आणि काहीतरी एक्साईट व्हायचं आणि भलत्या सलत्या वेळेस गुरुला विचारायचं, मला ना फार ओढ लागली आहे आत्मज्ञानाची आणि काहीही करून ते आत्मज्ञान काय आहे हे मला सांगा. मनस्थिती तशी नसताना गुरु तसं सांगणारच नाही. दुसरी गोष्ट, गुरुला मनस्थिती पण नसते. सगळ्या स्थितींमध्ये तो उठून उभा असतो, पण तरीसुद्धा त्याला वाटत असेल शिष्याचं भलं व्हावं, एका जागी बसून मन शांत असतानाच या गोष्टी शिकायच्या असतात. आत्मतत्व हा काही आपला खेळ नाही आहे. त्याचं महत्त्व राखून, त्याचं स्थान, त्याच्याबद्दल मनात आदर ठेवून अशा पद्धतीने ते प्रश्न विचारले पाहिजे. मग गुरुबरोबर चाललेत दुसऱ्या गावाला आणि कुठेतरी याच्यातनं मध्ये जत्रा लागली आहे, नाही तर मंडई लागली आहे, त्याच्यातनं जाता जाता घाईघाईत आरडाओरडा चालला आहे, त्याच्यातनं हे प्रश्न विचारले, त्याचा आदर राखला जात नाही आहे त्या सत्यतत्वाचा. म्हणून असे प्रश्न विचारू नये किंवा गुरु घाईत असताना तर अजिबातच विचारू नये. ह्याचं एक अगदी इतकं सुंदर उदाहरण दिलं आहे की आता काय झालं की कोणत्याही कार्यात जर गुरु असेल तर रस्त्यात त्याला भेटला आणि त्याला प्रश्न विचारला, हे असं व्हायला नको. आता काय आहे की गरुड आहे, गरुड, आणि तो गेला रामजींकडे की मला सोडवा. मग काय झालं, त्यांनी तो नारदजींना भेटायला सांगितलं. नारदजींना भेटल्यावर नारदजी म्हणाले की ब्रह्माजींकडे जा. ब्रह्माजी म्हणाले शंकराकडे जा, शिवजींकडे जा.
आणि शिवजी काय, शिवाजींजवळ गेल्यावर ते काय म्हणाले माहिती आहे? मी कुबेराच्या घरी चाललो आहे, माझं आत्ता काम आहे आणि मी कुबेराच्या घरी चाललो आहे, रस्त्यात तू भेटला आहेस मला. त्या रस्त्यात त्यांना गरुड भेटला आणि तो म्हणतोय की मला ह्या माझा प्रश्न सोडवा. हां, आणि आपली शंका विचारायला लागला. शंकरजींनी त्यांना स्पष्ट सांगितलं की रस्त्यात भेटलायस तू मला, कळतंय ना तुला? रस्त्यात भेटलेल्या माणसाला असंच म्हणजे भेटलाच आहे तर विचारून घेऊ असं चालणार नाही. तुझ्या शंकेचं निरसन माझ्या स्थानी येऊन तुला मिळेल, तर रस्त्यात मला प्रश्न विचारू नको. आणि हा प्रसंग आहे रामायणात आहे. परमातुर विहंगपती आयहू तब मो पास, जात रहेऊ कुबेर गृह रहीहू उमा कैलास. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय. काय काय सांगतोय तो शिवजी? काय सांगतायत? परमातुर विहंगपती. हां, अतिशय आतुर झालेला हा विहंगपती. विहंग म्हणजे पक्षी, पक्षीराज. तो काय म्हणतो? आयहू तबमो पास. त्यांच्या जवळ, शिवजींच्या जवळ जातोय. जात रहेऊ कुबेर गृह, मी कुबेराच्या घरी चाललोय. रहीहू उमा कैलास. कुठे राहतो माहिती आहे का तुला? कैलासावर मी राहतो. आणि तिथे यायचं मला शंका विचारायला, रस्त्यात नाही विचारायची. तुझ्या शंकेचं निरसन आत्ता होणार नाही. अशा प्रकारांनी लक्ष्मणाने विचारलेलं नाही आहे. श्रीरामाबरोबर तर 24 तास होते की नाही ते लक्ष्मणजी, तरीसुद्धा कुठेतरी भलत्या ठिकाणी वनातून चाललोच आहे, संध्याकाळच्या वेळेला गप्पा मारतो आहे. हां, काहीही असेल, भले काय त्या राक्षसांचा संहार आत्ता नुकताच झालेला आहे आणि श्रीरामाला बरं वाटतंय, अशा आनंदाच्या वेळी, अशा भलत्या कुठल्याही वेळी विचारलेलं नाही आहे. रस्त्याने जाता जाता दोघंच आहेत तर विचारून घेऊ, पटकन आपलं साधून घेऊ, असं नाही केलेलं. हा प्रश्न श्रीरामजी त्यांना कुठली व्याधी नसताना, मनाला कुठलीही चिंता नसताना, शांत अवस्थेत कुटियामध्ये बसलेले असताना, मनाशी पूर्णपणे विचार करून लक्ष्मणाने प्रश्न विचारलेला आहे. सगळे त्यांचे, म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं आहे. पूर्वी पूर्वजांच्या सगळ्या ह्याच्यावरून, की जसा रामाचा जन्म हा कशासाठी आहे हे आधीच कळलं होतं ना ऋषीमुनींना, तर रामाबरोबर राहून रामाची सेवा करणारा हा लक्ष्मण आहे. लक्ष्मण म्हणजे काय माहिती का? शुभ लक्षणांनी युक्त असा लक्ष्मण. शुभ लक्षणं ज्याच्या अंगी खूप आहेत असा लक्ष्मण. अगदी पुरेपूर विचार करणारा आणि विचारांती वागणारा, असंच तर मनुष्य श्रीरामाबरोबर आहे. केवढं मोठं श्रीरामजींच्या जीवनाचं कार्य झालेलं आहे माहिती आहे. त्याच्यामुळे एकट्याचं कुणाचंच काही काम नसतं. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार, गुरु वसिष्ठ तोहि राखा लक्ष्मण नाम उदार.
सियावर रामचंद्र की जय. इतकं त्याचं गुणवर्णन केलेलं आहे की रामाला अतिशय आधार होता. सकल जगता आधार. म्हणजे संपूर्ण जे रामाचं जीवन आहे ना, त्या रामाचा पूर्ण जगताला आधार आहे, पण रामाच्या जीवनाला मात्र लक्ष्मणाचा आधार आहे. अतिशय विचारांती वागणारा, अतिशय म्हणजे विवेकपूर्ण, सत्सद विवेक करणारा असा लक्ष्मण होता. आता इथे आपल्याला हे माहितीच आहे की वेदांताचं जर तत्वज्ञान आपल्याला जाणायचं असेल, बघा आपण वेदांताच्याच रस्त्यावर जातो आहोत आणि तसं तसं सगळं आपल्या समोर येतं आहे. म्हणजे आपला स्वभाव किंवा आपले विचार या ज्ञानाप्रती कसे ठेवायचे, की वेदांताचं ज्याला तत्वज्ञान समजावून घ्यायचं आहे किंवा वेदांताचं तत्वज्ञान समजावून घेणारा अधिकारी कोण होऊ शकतो माहिती आहे? ज्याच्याकडे विवेक आहे. खरोखरी ते काय फक्त प्रश्न विचारण्याच्या बाबतीत नाही आहे. म्हणजे घेतला प्रश्न, उठलं की विचारला प्रश्न असं नाही आहे. तो प्रश्न विचारायला सारासार विचार करून, ह्याचा अर्थ असं नाही आहे की तुम्हाला समजत नसलं तरी विचारूच नका, तसं नाही. पण तो प्रश्न विचारायसाठी विचारायचा नाही आहे, तर तो प्रश्न विचारत असताना मनाला परिपूर्णपणे त्याची जाण आणि त्याचं उत्तर समजावून घेण्याची पात्रता आपल्या अंगी असली पाहिजे. त्या पद्धतीने आपण विचार करणारे असायला पाहिजे. तोच या वेदांताचा अभ्यास करणारा व तत्वज्ञान समजावून घेणारा खरा अधिकारी होऊ शकतो. विवेक पाहिजे. काय योग्य, काय अयोग्य, हे असं इथे हा असा कन्सेप्ट मांडला. त्या कन्सेप्टच्या आपण खूप दूर जाऊन विचार करतो, ते योग्य नाही आहे. म्हणजे जर आपल्याला खरोखरी आपल्याला 10 विषयांपैकी वेदांत हा एक विषय शिकायचा असेल तर काही जरूर नाही इतक्या गोष्टींची. मग शिका. आणि दुनियेत जसं आपण आवडीने म्हणजे विहार करतो, या विषयावरून त्या विषयावर थोडंफार समजावून घेतो, मजा आली हा विषय समजला, असंच करायचं असेल तर काही हरकत नाही, सखोल जायची गरज नाही. पण जर खरोखरीच वेदांताचं सार चांगल्या रीतीने समजावून घ्यायचं असेल, मग आता हे समजलं नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला समजावून घ्यायचं आहे. आणि नुसतेच प्रश्न पण पडायला नको. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं आजमावून पुढे गाडी जायला पाहिजे. हा विवेक तर करता आलाच पाहिजे, पण वैराग्य पण पाहिजे. आता वैराग्य या विषयावर आपण खूप शिकलो आहे. वैराग्य म्हणजे संन्यास नव्हे. वैराग्य म्हणजे सगळ्या आपल्या काय म्हणतात त्याला, गरजा कमी करणं असं नव्हे. म्हणजे गरज कमी करायची. मी दिवसभरातनं अर्धाच कप चहा पिणार आणि मी आता वर्षातनं एकच ड्रेस घेणार. गरजा कमी करायच्या याचा अर्थ आणि वैराग्य याचा अर्थ आपण खूप शिकलो आहोत. विषयांविषयी वैराग्य, विचारांविषयी वैराग्य, भूतकाळाविषयी वैराग्य, घटनांविषयी वैराग्य. आणि वैराग्य म्हणजे काय, तर माणुसकी सोडून द्यायची नाही आहे. म्हणजे आता कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट झाला, हो मी तो पाहिला, पण आता मी वैराग्य पाळणार आहे, मी त्याच्यात जास्त गुंतणार नाही, असं नाही आहे. माणुसकी आहे, त्यावेळी जे फील व्हायचं ते होणार, पण त्यातून आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी प्रत्येक विचारातून ठराविक काळानंतर आपण मुक्त होणं, हे आहे वैराग्य. विराग म्हणजे त्याच्यापासून अलग होणं, रागापासून. राग याचा अर्थ त्याची आसक्ती, अनुराग.
एखादी आवड, अट्रॅक्शन, आसक्ती. आणि विराग म्हणजे दूर होणं त्याच्यापासून, हे आहे वैराग्य. असं वैराग्य हवं, विवेक हवा आणि मुमुक्षत्व हवं. मुमुक्षत्व म्हणजे हा मार्ग सोडून मला जायचं नाही आहे, आणि हा मार्ग सोडून जायचं नाही आहे म्हणून मी जास्तीत जास्त सूक्ष्म होऊन आता इथेच समजावून घेणार. आत्ता कळत नाही आहे, नंतर बघू, नंतर म्हणजे पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात. नाही, मला वेळ नाही, मला हा मार्ग सोडून जायचं नाही आहे, असं मुमुक्षुत्व पाहिजे. म्हणजे तोच एक आग्रह धरायचा त्या रस्त्यावर चालण्याचा. आणि म्हणजे आपल्याला कसं असतं माहिती का, अहो मी प्रश्न विचारला पण गुरुनी उत्तर दिलं नाही, म्हणजे तिथे गेल्यावर गुरुनी वेगळंच उत्तर दिलं, किंवा गुरुनी म्हटलं नाही आत्ता हा विषय नाही आहे असं म्हटलं. मग का बरं नाही उत्तर दिलं, मला वाईट वाटलं. असं नाही आहे, म्हणजे फक्त गुरुनीच उत्तर द्यायला पाहिजे कंपल्सरीली. गुरुच ज्ञान देण्याचा अधिकारी आहे, हे चुकीचं आहे. काय आहे माहिती का, ते ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता शिष्यामध्ये असायला हवी. ते ज्ञान धारण करण्याचं सामर्थ्य आहे का. आता समजा गुरुनी आत्ताच सांगितलं स्पष्ट, आत्ता मी जर काही एक प्रश्न विचारला, डायरेक्टच प्रश्न विचारला आणि इम्प्रेशन मारायसाठीच विचारलेला आहे तो, मी सगळे समोर आहेत, उदाहरणार्थ तुम्हीच घ्या, तुम्हीच समोर आहे आणि मी गुरूंना प्रश्न विचारला की मला आत्मप्राप्ती हवी आहे, कधी होणार हो. आणि गुरूंनी सांगितलं कमीत कमी 10 वर्ष वाट पाहू नकोस. का सांगितलं, प्रश्न विचारण्यातच माझा अहंकार दिसला, त्याच्यामुळे असं सांगितलं. आणि काही वेळेस माहिती आहे का तुम्हाला, काही वेळेस अतिशय गोड हलक्या आवाजात नम्रपणाने, मला तर काहीच समजत नाही हो गुरुजी, सांगा ना, असं करून सुद्धा प्रश्न विचारतात. तरीही गुरुला अंतर्ज्ञानाने कळतं. आणि त्याच्यामुळे गुरुनी जर वेगळं उत्तर दिलं असेल तर प्रश्नच विचारला आहे ना, मग उत्तर ॲक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे. गुरुजवळ काहीही खोटं चालत नाही. आपण खरं म्हणजे म्हणतो की काही खरं काही खोटं, काही होत नाही, काही खोट्या गोष्टी सांगितल्या तरी. आणि ह्याच्यात आपण आणखीन एक लावतो की दुसऱ्याचं जर भलं होणार असेल तर आम्ही खोटं बोलू शकतो. ते आत्ता चाललेलं नाही आहे. आत्ता हेच चाललेलं आहे, आमच्या मनात किती वाईट भाव आहे, आम्ही कसं खोटं बोलतो आहे, कशासाठी करतो आहे सगळं, हे सतत परमेश्वराचा कॅमेरा चालू असतो. पण हे आपल्याला पटत नाही. आम्हाला परमेश्वर ही कन्सेप्टच आधी कळलेली नाही नीट, आणि त्यामुळे खरं तर त्याचे सगळे टक्के टोनपे खायला लागतात. कमी जास्त आपल्याला भोगावं लागतं, हे सगळं ठीक आहे, पण आपल्याला कळत नाही किती सूक्ष्म रीतीने आपल्याला कर्म आणि त्याची फळं मिळत असतात. परंतु हे स्पष्टपणाने गुरुसमोर कळतं आपल्याला. गुरुला त्या क्षणी कळलेलं असतं की शिष्य काय विचारतो, शिष्याची बैठक काय आहे मनाची, शिष्य काय बोलतो, हे अंतर्ज्ञानाने गुरु सगळं जाणत असतो. त्याच्यामुळे जर काही एखादा अहंकारयुक्त प्रश्न विचारला असेल, अतिशय नम्रपणाने बाहेरच्या जगाला दिसेल असा, तरीसुद्धा फक्त आजकाल तर हे स्टाईल खूप आहे बोलण्याची स्टाईल वाढवायची आणि मनात काहीही असलं तरी चालेल असं वाटतं. फसणारे फसतात, गुरु हा कधीही फसत नाही. अतिशय महत्त्व दिलं आहे हे रामायणामध्ये, आणि ते कुठेतरी आपल्याला
कळलंच पाहिजे, म्हणजे आपण या मार्गावर भराभर चालू शकतो पुढे, की खरोखरी ती आपल्याला अवस्था आल्याशिवाय तो प्रश्न विचारूच नाही. उगीचच येता जाता काहीतरी आता विचारलं पाहिजे. सगळेजण विचारतात आणि मग मी बरा नाही दिसत आहे न विचारता, म्हणून मी विचारणार. किंवा मला विचारायचं होतं पण मी विचारलं नाही, की उगीच आपला मोठेपणा नको. अशा दोन्ही गोष्टी नको आहेत. आतून जर खरंच काही असेल तर काहीच हरकत नाही आहे, काहीही हरकत नाही आहे प्रश्न विचारण्याची. पण अशा पद्धतीने ते प्रश्न विचारले पाहिजे की त्या प्रश्नामध्ये गुरुच्या समोर कोणताही खोटा भाव असता कामा नाही. आणि तो भाव असला आणि नसला, पण आपली जर तयारी नसेल आणि गुरुनी भलतं उत्तर दिलं तर ते स्वीकारायची तयारी पाहिजे. आणि गुरुवर पूर्णपणे श्रद्धा पाहिजे की आपली वेळ आली की गुरु बरोबर आपल्याला सांगेल. अजून वेळ आलेली नाही, मग स्वतःमध्ये काय कमी आहे ते आपण शोधायचं आणि गुरुच्या जास्तीत जास्त जवळ कसं जाता येईल. गुरु हा चार चौघांसारखा नसतो. त्याला पैसे दिले, त्याची सेवा केली, त्याला आवडेल ते केलं की झालं, गुरुला आपलंसं केलं. हे पण आहे लोकांमध्ये आजकाल, माहिती आहे का? हे पण लोकांमध्ये आहे की गुरुला ते म्हणजे ब्लॅकमेलच करण्याचा प्रयत्न करतात. गुरु काही ब्लॅकमेल होत नसतो. असा काहीतरी देऊन काहीतरी आपलंसं करून असा तो होत नाही. त्याच्यामुळे तोही भाव आपला असता कामा नये. अत्यंत सत्यवादीपणा पाहिजे आणि अतिशय मन शुद्ध पाहिजे. इथे गुरु जर अधिकारी आहे प्रश्न विचारण्यासाठी आणि ते ज्ञान देण्यासाठी, तर आपणही अधिकारी आहोत ते उत्तर ऐकण्यासाठी. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि खरोखरीच एखादा प्रश्न पडला आणि गुरुनी उत्तर दिलेलं आहे अत्यंत सखोल जाऊन, तर मात्र ते ज्ञान जाणण्याची आमची अतिशय सूक्ष्म क्षमता हवी आहे. अतिशय आमच्यामध्ये ते सामर्थ्य हवं आहे. श्रद्धा, भक्ती, जिज्ञासा, वैराग्य, सेवाभाव, या सगळ्या गोष्टी आम्हाला हवा आहेत. मनातनं कोणतंही कपट येता कामा नाही. कुठलाही भाव लपवलेला आहे किंवा कुठलाही भाव दाखवण्याचा आव आणला आहे असं व्हायला नको. त्यामुळे इतके सगळे गुण आपल्या मनात जर कुठलंही कपट नसेल तर हे सत्य आपल्याला अतिशय भराभर समजायला लागतं. आणि त्यातनंही आपल्याला काय असतं माहिती का, दुनियादारी करत असताना आपल्याला जरा पुढे पुढे करावं लागतं. चार माणसांमध्ये स्वतःचा हे दाखवावं लागतं. स्वतःची पोस्ट काय आहे, स्वतःचं स्टेटस काय आहे हे दाखवावं लागतं. तो व्यवहार आहे आणि व्यवहार हा वेगळाच आहे नेहमी. पण बॅकग्राऊंडला हे सगळे विचार हवेत आपल्या नेहमी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सतत त्या गोष्टीमधनं, म्हणजे व्यवहाराच्या गोष्टीमधनं आपण सतत इकडे शिफ्ट झालो पाहिजे की खरे आपण कोण आहोत. आणि आपली आतली जी दुनिया आहे ती अतिशय क्लिअर पाहिजे. एक दिवसच फक्त गुरुसमोर जाऊन उभं राहिलं तर इतके सगळे भाव येणार नाहीत. ते आपल्याला आपल्या अंगामध्ये रुजवले पाहिजे. काय माहिती का, गुरुला पाहिलं, गुरुला बघितलं आणि अरे मला हा प्रश्न खूप दिवसाचा विचारायचाच होता, आज विचारून घेईन. जो प्रश्न आपल्याला खूप दिवसाचा विचारायचा होता तो प्रश्न कधीच खरा नव्हता. प्रश्न हा प्रत्येक वेळी अभ्यास करताना वेगवेगळा असतो.
भूतकाळात गेलेला प्रश्न आज राहत नाही. मला खूप प्रश्न होते पूर्वी की हे कसं, ते कसं, असं काय, तसं काय, जग कशासाठी आहे मग, आणि मग का दुःख आहेत, आणि अमकं काय, तमकं काय, भोग का आहेत आम्हाला, खूप प्रश्न होते. मग हे जर वाईट आहे तर का का देवाने असं निर्माण केलं आहे वगैरे, ते प्रश्न मला आज नाही आहेत. मी आज म्हटलं अहो मला ना 90 साली हा प्रश्न होता, 2000 साली तो प्रश्न होता, तर तो मला ना विचारायचाच राहून गेला आहे. आज मी तुम्हाला विचारीनच असं ठरवलेलं आहे, आणि आज तुम्ही निवांत भेटलेले आहात. गुरु म्हणेल सांगेन ना मी तुला, पुढच्या वेळेस सांगेन, आज जरा थोडं महत्त्वाचं काम आहे. कधीच तो उतरवणार नाही आहे आपल्याला, पण भूतकाळातला कुठला तरी प्रश्न विचारला तर तो प्रश्न आजचा नाही आहे खरा. कारण क्षणोक्षणी आपलं मन हे बदलतं, क्षणोक्षणी आपली बुद्धी बदलते, क्षणोक्षणी आपल्या वासना, विचार, विवेक सगळं कसं इम्प्रूव्ह होत जातं, आणि त्याच्याप्रमाणे आपले प्रश्नसुद्धा बदलतात. आणि हे असंच झालं पाहिजे. बालिश प्रश्न जर विचारत असू आपण तर आपला अभ्यास नाही आहे. काय असतं माहिती का, आपण बालिश प्रश्न विचारल्यानंतर आपण तर बालिश आहोतच, परंतु आपण गुरुची स्टेज खाली आणतो. कोणत्या गुरुचं काय काम आहे, तुम्हाला जर हे प्रश्न विचारायचे असतील तर कुठल्या तरी मैत्रिणीला विचारा, असं का आहे, तसं का आहे, दुःख का आहेत, ती सांगेल ना समजावून. गुरुकडे जायची गरज नाही आहे त्याला. छोट्या छोट्या प्रश्नांसाठी जरा विचार केला ना खरं तर आपल्याला याची उत्तरं मिळतात. आता समजा गुरुनी सांगितलं, काय सांगितलं की गुरुच्या लक्षात आलं की हा जो शिष्य आहे, हा जो व्यक्ती आहे, ह्याला एक प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं, तर त्याला ते कन्सेप्ट कळत नाहीत, म्हणजे त्याच्या मनात आता दुसरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर दुसरा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर दिलं, याला काय आपली भाषा कळत नाही. तर ह्याला समजण्यासाठी, याचं बेसिक नॉलेज सगळं त्याला आधी येण्यासाठी, सगळे कन्सेप्ट समजण्यासाठी तू हे पुस्तक वाच. झालं, मी आता गुरुला विचारलं, त्याने मला कामालाच लावलं, म्हणे पुस्तक वाच. पुस्तक वाचून काय होणार, प्रत्यक्षात सांगायचं नाही का, असं होतं लगेच शिष्याला. हे शिष्यत्व खरं नाही आहे. नाही तर आता त्या दिवशीसुद्धा प्रश्न होते बघा, काही जणांचे असे प्रश्न होते की ढोबळ प्रश्न होते. काही जणांचे ढोबळ प्रश्न होते. शोक का होतो, का करावा, सखोल नव्हते. काही जणांचे सखोल होते. तर काय उत्तर साधारण, मी सुद्धा साधारण आणि काकांनी सुद्धा साधारण काय उत्तर दिलं की सर्वसाधारणतः हा सेशन संपला की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सहजच मिळालेलं असेल. असे जर आपले प्रश्न असतील तर गुरु त्याच्याबद्दल सांगेल का? अरे जीवनातनं, जीवनाच्या अनुभवातनं, हे पुस्तक बेसिक आहे, ते वाचण्यातनं काही वेळाने लक्षात येतं. ते पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचल्यावर जर सगळी उत्तरं त्याच्यात मिळालेली आहेत तर गुरुचा वेळ घ्यायचा, इतर 4 लोकांना दाखवायचं माझं गुरुशी किती जवळचं नातं आहे. हे आहे का? हे नाही आहे ना, हे करायचं नाही आहे. आपल्याला खरं ज्ञान घ्यायचं आहे. आणि खरं तर सांगू का, आपल्याला हळूहळू अशी सवय लागते. म्हणजे हळूहळू, मी कोण आदर्श नाही आहे, त्याच्यामुळे मी स्वतःची उदाहरणं द्यायला घाबरते. कधी कधी मला वाटतं की आपण जे अनुभवलं आहे ते यांना सांगावं. खरोखरीच आपण जर खरा अभ्यास करत गेलो, ह्याच्यात एक वैशिष्ट्य आहे या
क्लास स्टडी ग्रुप चालू केला ना, त्या दिवशी पहिल्या लेक्चरमध्ये असं सांगितलं, हा अभ्यास कशा पद्धतीचा आहे, चिन्मय मिशन, त्याच्या स्टडी ग्रुपचं स्वरूप, इथे कसा अभ्यास चालतो. स्टडी ग्रुप याचा अर्थ प्रत्येकाने आपापले विचार मांडायचे असतात, लेक्चर नसतात ही वगैरे, असं सगळं सांगितलं गेलं. हां, चिन्मयानंदांच्या जीवनाची माहिती दिली. त्याच्यात एक सांगितलं चिन्मयानंदांचं एक तत्त्व काय आहे. पहिल्या स्टडी ग्रुपमध्ये ऑफलाईन असं सांगितलं की ह्या जी काही प्रिन्सिपल, कोणतंही पुस्तक असू द्या, गीतेविषयी वाटणार नाही, पण गीतेविषयी सुद्धा वाटतं की श्रीकृष्ण इथे तर असं म्हणाला, तिथे तर तसं म्हणाला, मग हे काय आहे वगैरे. मनात वादविवाद उठतात, असाही त्याचा अर्थ नाही की तुम्ही सगळ्या शंका घेऊन घरात बसा, काही विचारायचं नाही, असाही नाही त्याचा अर्थ. पण ह्या गोष्टींवर वाद होता कामा नाही, वाद नको, संवाद झाला तर चालेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही ह्याच्यात दिलं आहे ते ॲक्सेप्टेबल. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही कुठल्याही स्वामीजींकडे गेलो ना, ते सांगतात सुरुवातीला जरी भाषा नाही कळाली तरी ते शब्द लक्षात ठेवायचे आणि ते ॲक्सेप्ट करायचं आधी, नंतर हळूहळू ते लक्षात येतं. त्याप्रमाणे हा अभ्यास आहे. खरोखरीच काय होतं माहिती का, एक एक प्रिन्सिपल आपण समजवून घेतलं, अर्थात एखादा शब्द नाही कळला, कधी मिनिंग नाही कळलं, हे म्हणजे त्याचा कन्सेप्ट कळला नाही, चौकशी केली, थोडीफार विचारलं, गोष्ट वेगळी आहे, पण त्याचा काथ्याकूट होता कामा नाही. मग हे असं कसं, असं नाही तर हे असं का सांगितलं आहे, नाही त्याचा अर्थ असाच आहे, असं नाही होता कामा. फक्त त्याच्यात काय सूक्ष्मतेने आपण त्याचा अर्थ समजवून घेणं हे गुरुजवळ जाऊन खूप महत्त्वाचं असतं. आणि ग्रंथ हे सुद्धा गुरु आहेत की नाहीत आपले. म्हणजे आता उद्या तो वेदांत वाचा, उपनिषद वाचा, किंवा शंकराचार्यांची कठीण पुस्तकं, शंकरभाष्य तुम्ही वाचा कोणतीही, पण त्याच्यात त्यांनी दिलं आहे म्हणजे ते खरंच आहे. पण मला आजच्या घडीला समजत नाही आहे, अजून समजावून घेईन. कसं समजेल, का समजत नाही आहे, मी त्यापासून विचारांनी खूप लांब आहे म्हणून मला ते समजत नाही, तर अजून विचार केला पाहिजे. सहज म्हणजे मी फार मोठा विद्वान आणि मी फार अभ्यास करतोय आणि मला हे यातलं वाक्य कळत नाही, मला सांगा बरं, असं प्रत्येकापुढे मांडून नाही, तर सहज आपल्यापेक्षा जास्त अभ्यास करणाऱ्या लोकांपुढे, कुठल्या स्वामीजींपुढे, कुठल्या गुरूंपुढे ते वाक्य मांडून, मला जरा अर्थ कळत नाही आहे, काय आहे याचा अर्थ, अजून काहीतरी अर्धवट समजलं असेल आणि स्वतः तर समजवूनच घ्यायला हवा. इतकं जर आपण जवळ गेलं त्या विचारांच्या, तर खरोखरीच परवा तुम्ही पाहिलं ना की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना फक्त माऊली काय म्हणतात हे नुसतं वाचून नाही काढायचं आहे, ते वाचून नाही काढायचं आहे, त्यातला माऊलींनी प्रत्येक शब्दात काय सांगितलेलं आहे, काही तर गोष्टी कळतच नाही आहेत. आकाशामध्ये पूर्ण आकाश गच्च भरलंय, हे उदाहरण कळलंय का, आणि नाही कळलं तर त्याचा विचार केलाय का, काय लेव्हलला जाऊन माऊली सांगतायत. मग अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला, तिथे नम्रता, तिथे सेवाभाव, माऊलींनी खरंच हे काय सांगितलंय, जणू काय आपण त्यांच्या पायाशी बसलोय आणि आपण ते स्वीकारतोय. आधी ते स्वीकारायला पाहिजे. हे काय सांगितलंय, न कळण्यासारखी भाषा आहे असं नाही, ते अतिशय तळमळीने अतिशय जवळचं उदाहरण दिलंय. आत्मतत्वाबद्दल सगळ्यात जवळचं उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. म्हणजे असं जर आपण हे शास्त्र समजवून घेतलं तर तो खरा शिष्य आणि त्याला खरं मनापासून हे सगळं जाणून घ्यायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. जर पुस्तक वाचायला सांगितलं तर ते पुस्तक वाचलं आणि गुरुनी किती प्रेमाने मला पुस्तक वाचायला सांगितलं आहे आणि त्यात हा कन्सेप्ट नक्की असणार आहे. कुठे आहे बरं, तो कन्सेप्ट समजून घेताना
पुस्तकामधल्या अनेक गोष्टी केवळ गुरुवर श्रद्धा असल्यामुळे बारीक सारीक अनेक गोष्टी कळल्या, आनंदून गेलो. का तर गुरुवर श्रद्धा आहे. आणि मग गुरुला जाऊन सांगितलं, मला समजलं बरं का ते तुम्ही काय सांगत होतात. म्हणजे तुम्हाला विचारायसाठी एवढी उंची यायला पाहिजे. माफ करा मला गुरुजी, माफ करा. इतकं आपलं झालं पाहिजे तर तो खरा शिष्य या प्रकारच्या वेदांताच्या अभ्यासामधला शिष्य हा असा असायला पाहिजे. आणि असा लक्ष्मण होता म्हणून तो श्रीरामांना प्रश्न विचारू शकला. श्रीरामांचं जीवन हे वनातलं जीवन आहे. राक्षसांचा हे करायचं आहे त्यांना संहार. आणि अजून रावणाला जाऊन बघायचं आहे. अतिशय त्यांनी छळलंय आयुष्यभर. अशाही काळात कैकेयीने बाहेर पाठवलेलं आहे. अशाही मनस्तापाच्या काळात इतकी अतिशय तळ हातावरच्या फोडाला जपावं, एखाद्या नाजूक फुलाला अतिशय जपावं, कोमेजू देऊ नये, असं लक्ष्मणाने श्रीरामांना अगदी जपलं आहे. एवढा मनात पवित्र भाव ठेवून जर गुरुला प्रश्न विचारले तर नुसतंच गुरु ज्ञान देत नाही, पण ते ज्ञान अतिप्रेमाने कसं पूर्ण उतरेल शिष्यामध्ये, ही सुद्धा गुरुची शक्ती असते, ताकद असते, सामर्थ्य असतं. त्याच्यामुळे हा भाव अतिशय चांगला असायला पाहिजे. कोणत्या भावाने गुरुला विचारायचं, अतिशय स्वच्छ भाव पाहिजे, अतिशय नम्र भाव पाहिजे, अतिशय दृढ श्रद्धा पाहिजे, प्रेम भाव पाहिजे. गुरुच्या चरणांना मनातून वंदन केलं पाहिजे. आणि तो गुरु म्हणजे काही एक आपल्याला काय होतं माहिती का, गुरु हा असाच आहे तसाच आहे. त्यांनी मला असंच पुस्तक वाचायला सांगितलं, गुरुनी मला तसंच केलं. हे का दिसतं माहिती आहे, माझ्यासारखं एक. जर गुरुला प्रश्न विचारले तर नुसतंच गुरु ज्ञान देत नाही, पण ते ज्ञान अतिप्रेमाने कसं पूर्ण उतरेल शिष्यामध्ये, ही सुद्धा गुरुची शक्ती असते, ताकद असते, सामर्थ्य असतं. त्याच्यामुळे हा भाव अतिशय चांगला असायला पाहिजे. कोणत्या भावाने गुरुला विचारायचं, अतिशय स्वच्छ भाव पाहिजे, अतिशय नम्र भाव पाहिजे, अतिशय दृढ श्रद्धा पाहिजे, प्रेम भाव पाहिजे. गुरुच्या चरणांना मनातून वंदन केलं पाहिजे. आणि तो गुरु म्हणजे काही एक आपल्याला काय होतं माहिती का, गुरु हा असाच आहे तसाच आहे. त्यांनी मला असंच पुस्तक वाचायला सांगितलं, गुरुनी मला तसंच केलं. हे का दिसतं माहिती आहे, माझ्यासारखा एक तो शरीरधारी आहे. अरे ज्ञान लोकांना होण्यासाठी तो जर भगवंतासारखा अव्यक्त रूपात बसून राहिला तर लोकांना ज्ञान कसं होईल. त्यांनी माणसाचं रूप हे घेतलंच पाहिजे ना. पण तो प्रत्यक्षात नारायण असतो. फक्त श्रीरामच नारायण नसतो, लक्ष्मण सुद्धा नारायणच असतो.
त्यामुळे गुरुला प्रश्न विचारताना मनातून आपण भगवंतांना प्रश्न विचारतोय असा आपला भाव पाहिजे. कारण आपल्या मनातली एकूण एक गोष्ट गुरुला माहिती आहे. तरीही हे बोलणं चाललंय. केवळ मला देह आहे म्हणून तो या पातळीला येऊन बोलतोय. आणि त्यांचं जे गुरुचं बोलणं असतं ना, कधी कधी आपल्याला खटकेल, कधी कधी रागवतील. असं का असतं माहिती आहे? अतिशय प्रेमपूर्वक असतं ते मनातून. त्याच्या मागे काय असतं की आपलं कल्याण व्हावं. कारण गुरु जर नुसतं गोडगोड बोलत राहिला तर आपल्याला काही जाणवणारच नाही आहे. पण ज्या ज्या गोष्टींनी आपला अहंकार तुटतो, कुणीतरी आपल्याला हिणवतं, कुणीतरी आपल्याला लक्ष देत नाही, कुणीतरी आपल्याला रागवतं, कुणीतरी चार माणसात इन्सल्ट करतं, यापैकीच एक गुरु वापरतो जर आपला अहंकार असेल तर. अहंकाराने आपला शिष्य, आवडता शिष्य इकडे तिकडे फिरतोय हे जर गुरुच्या लक्षात आलं, आता त्या अर्जुनाला सुद्धा झटकलंच होतं ना भगवंतांनी. हे बघ, तुला माझं ऐकायचं नसेल तर जे पाहिजे ते कर, जे तुला हवं ते कर, तुला मी 18 अध्याय सांगितलेत. झटकावं लागतं आणि सगळेच झटकतात. लहानपणापासून आई वडील पण झटकतातच ना, म्हणजे आपण भानावर येतो. मग काय झालं, त्यातलं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. त्यातनं आपण समजा गुरुसमोर गेलं, हो मला सांगितलं आहे गुरुला नारायण समजा, ब्रह्मा विष्णू समजा. हा कसा काय ब्रह्मा विष्णू? शक्यच नाही. म्हणजे काय, शिष्याला ते बघण्याची दृष्टी नाही आहे आणि तेवढी दृष्टी येणं शक्य नाही आहे आत्ता. पण सांगितलं आहे ते ऐकावं. मला एक सांगा ना, जर मंदिरात आपण जातो, मंदिरात गेल्यानंतर अहो कोणी सांगितलंय मूर्तीत देव आहे असं म्हटलं तर होईल का? काहीतरी आपलं हे जे कशाचं आपलं विश्वास ठेवण्याचं, श्रद्धेचं जे स्थान आहे ते असतं की नाही? श्रद्धेचं स्थान आहे ना मंदिर. आणि मंदिरात त्या मूर्तीमध्ये भगवंत आहे हे जर नसेल तर तुम्ही उभ्या जगात ईश्वर पहिल्यांदा पाहणार कुठे? आधी मूर्तीत पाहायला शिका. दुसरी स्टेप, गुरुमध्ये पाहायला शिका. कोण गुरु? सद्गुरू. येता जाता रस्त्यावरचा गुरु, शिक्षक गुरु, शाळेतला गुरु नाही. ते झालं त्या वयात. आता सद्गुरूकडे, सद्गुरूमध्ये ईश्वराचं श्रद्धास्थान ठेवा. ते ठेवल्याशिवाय आपल्याला आयुष्यात काहीच प्राप्त होत नाही. जर तत्वज्ञान हवं असेल तर. गुरु ईश्वर आहे, मी सेवक आहे, हा भाव जर ठेवला तर इतक्या उच्च प्रतीचं, जे इतके जन्म लागले तरी काहीच कळलं नाही, एका क्षणात सुद्धा ते ज्ञान होऊ शकतं. पण ती परिसीमा गाठली पाहिजे त्या भावाची गुरुबद्दल, तरच ते ज्ञान मिळेल आपल्याला, नाही तर शक्य नाही. तो भाव आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे, अवतरला पाहिजे की या भगवंतापुढे हा सेवक बसलाय पायाशी आणि आता मला ते जे ज्ञान देत आहेत ते मिळतंच आहे, प्राप्त होतंय. आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द मला कळतोय आणि तो समजवूनही घेतला पाहिजे आणि तो आचरणातही आला पाहिजे. प्रत्येक वेळी
प्रत्येक वेळी तो आचरणात आला पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला आवडेल असा शब्द नसेल, पण त्यातला भाव समजला पाहिजे. जो खरा सद्गुरू असतो ना, त्याच्या मनात कुठलाही कलुषित भाव कुठल्याही क्षणाला नसतो. त्याचं कारण तो गुरु असतो ना, त्याच्या अंगावर तर ईश्वराने फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ठेवावी लागत नाही, ती असतेच. जगाचं कल्याण करण्याची फार मोठी जबाबदारी त्यांनी घेतलेली असते. शक्यच नाही आहे कुठलाही कलुषित भाव असणं. आणि त्याला काय एवढी मोठी दुनिया पडली आहे, शिष्याची मान खाली करणं हे त्याला काही गरज आहे का? पण अत्यंत प्रेम असल्यामुळे योग्य ठिकाणी जर शिष्याला अडवलं तरच ते काम होईल आणि शिष्य खूप कुठे पुढे जाईल. काय अर्जुनाला कुठल्या गर्तेतनं बाहेर काढलंय भगवंतांनी, पण नेहमीच काय ते गोड बोललेत का? पण सगळे त्याचे भाव त्यांनी समजावून घेतलेत ना. कधी ह्याला आत्ता काही बोलून उपयोग नाही म्हणून पहिल्या अध्यायात चुप्प बसलेत. नंतर दुसऱ्या अध्यायात आता बरंच तुझं गाणं ऐकून घेतलं, तू तर काही ऐकत नाही आहेस, बऱ्या बोलानी चुप्प बैस, नाही तर आता मला फार काहीतरी तुला ऐकवावं लागेल, अशा रीतीने त्याला सांगितलं. नंतर परत त्याच्या मनाच्या जवळ जाऊन, किंवा बिचाऱ्याला समजत नाही आहे काही, हा अगदी सगळं विश्वच हरवून बसला आहे, द्विधा झाली आहे याची. मग त्याला ठराविक पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगत गेले. आधी कर्माचं महत्त्व सांगून पाहिलं तरी हटेना, कर्मामध्ये 3 अध्याय घालवले. मग ध्यानाचं महत्त्व, ध्यानयोग 6व्या अध्यायात सांगून पाहिलं. या ज्ञानाचं महत्त्व काय, यातून ज्ञान प्राप्त कर. दुसरी गोष्ट त्यांना पुढे कळलं, भक्ती पाहिजे. अरे भक्तीचं महत्त्व 12व्या अध्यायात सांगितलं. हे सगळं म्हणजे जीवनाच्या सगळ्या कक्षांना भगवंतांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या कष्टांनी त्याला सगळं समजावून सांगितलं. उत्तम पुरुष हा कसा असतो 15व्या अध्यायात सांगितलं. 16व्या अध्यायात चांगली लक्षणं म्हणजे काय, वाईट लक्षणं म्हणजे काय, तू काय कर काय नको करू. आणि परत सगळं त्याच्या कानावरून घातली समरी. जीवनात एवढ्या गोष्टी माणसाकडे असाव्या लागतात, तेव्हा कुठे त्याला मोक्ष मिळतो. तू तर म्हणतोस की मी हे सोडतो, काय कर्म सोडून देतो जीवनाचं आणि जातो मोक्षाला, ते होईल का? तुझी भक्ती तरी तेवढी आहे का? ज्ञान ग्रहण केलेस का? आणि ईश्वरावर श्रद्धा आहे का? म्हणजे एक शिष्य बनायला, आणि तो शिष्य ज्ञानाच्या कोणत्या पातळीवर आहे, भक्तीच्या कोणत्या पातळीवर आहे, कर्माच्या कोणत्या पातळीवर आहे, हे फक्त गुरुलाच माहिती असतं. तो गुरु काही सगळीकडे जाऊन दवंडी पिटवत नाही आणि गुरु कुठलाही शो करत नाही. गुरुनी मला 4 चौघात उतरवलं असं पण नसतं. त्याच्या एका दिशेने त्याचं ध्येय चालू असतं. हे सगळं अतिशय उत्कृष्ट रीतीने या रामगीतेत तेजोमयानंदांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपण अभ्यासतो आहोत. अशा थोर लोकांचे अनुभव हे लिहित असताना पाठीशी असतात आणि हा महत्त्वाचा भाग आज समजावून घेत असताना, आणि तो सगळ्यांना कायमच उपयोगी पडणार आहे. म्हणून जरी आजचा दिवस आपला त्याच्यामध्ये गेलेला असेल तरीसुद्धा तो सत्कारणीच लागणार आहे. आणि आता प्रश्न विचारण्याला शिष्य योग्य अधिकारी झालेला आहे आणि तो आता प्रश्न विचारेल, पण तरी त्याची जबाबदारी काय असेल माहिती आहे? त्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर गुरुकडून कोणत्या शब्दात कोणत्या रोखाने येतं आहे आणि ते मला माझ्या कानांनी नुसतं ऐकायचं नाही आहे, तर आचरणात आणायचं आहे. बुद्धीवर ताडून पाहायचं नाही आहे, तर आचरणात आणायचं आहे.
प्रत्यक्षात अनुभवात आणायचं आहे, ही शिष्याची जबाबदारी असते. त्यामुळे ह्याच्या पुढचे लक्ष्मणाचे प्रश्न जे आहेत त्या अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते चालूच होणार आहेत पुढच्या वेळेस. आज वेळेच्या अभावी आपण काही ते ऐकू शकलो नाही, म्हणून क्षमस्व. कारण तो विचार त्या विषयावर तितकं होणं ही फार एक गरज होती. पवन तनय संकट हरन मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्ण